तर दुपारचे 3 वाजलेले होते आणि मी एकटी चालले होते बसने बीडला आणि मला बस स्टँडपर्यंत सोडवायला पण चव्हाण साहेब नाही आले, कारण शू झोपला होता. मग त्याच्या पोटपाशी ते बसले, त्याला एकट्याला सोडून कसं मला सोडवायला येणार. सो मी पायी चालत गेले बस स्टँडला, त्याच्या जवळच आहे तसं. त्याच्यानंतर बसमध्ये गेले, इकडून तिकडून बस भेटली तर त्याच्यामध्ये जागा पण नाही भेटली. म्हटले ठीक आहे चला, किती अर्धा तासाच तर पोहोचते बीडला. मग मी बीडला बस स्टँडला गेले. त्याच्यानंतर मला जिकडे जायचं होतं तर त्या ताई मला घ्यायला आल्या. मी बस स्टँडच्या समोर थांबले तर त्या तिकडून रिक्षाने आल्या. त्याच्यानंतर रिक्षामध्ये बसले आणि मी गेले. तर बीडला नेमके गेलते कशाला ते तुम्हाला पुढे समजणारच आहे. तर इकडे मी त्यांच्या शॉपमध्ये बसलेले होते, बघू शकता. त्याच्यानंतर त्यांनी कोल्ड कॉफी मागवली तर पिले. मला खूप कसतरी व्हायलं होतं बसने, कारण उभा राहून आले होते, माझे पाय पण दुखायले होते. थोडी रिलॅक्स झाले. इकडं नंतर त्यांचं मिरर मला छान वाटलं, म्हणलं चला माझा मिररमध्ये लुक घेऊया. त्याच्यानंतर त्यांच्या दुसऱ्या मॅडम आल्या आणि आम्ही चाललो होतो लोकेशनला. तर ह्या पूजा गुंजाळत आहे, तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच असतील, आपल्या बीडच्या रील स्टार. तर आम्ही सगळे मिळून फिरत होतो बीडमध्ये. फिरत होतो म्हणजे जिथं आमचं लोकेशन होतं तिथं चाललो होतो. तर इकडं बघू शकता आम्ही आलेलो होतो सिंहगड लॉन्सला. तर इथे एक कार्यक्रम होणार आहे. तर तुम्हाला लवकरच समजेल कशाचा कार्यक्रम काय. तर त्याच्यासाठीच आम्ही गेलेलो होतो, थोडं बाईट वगैरे द्यायची होती तर त्याच्यासाठी. तर इकडं बघू शकता ह्या होत्या कार्यक्रमाच्या काय म्हणतात ते म्हणजे यांनी कार्यक्रम तो आयोजित केलेला होता. या दोघी ज्या दिसत आहेत का ब्लॅक ड्रेसवाल्या आणि आणखीन एक दुसऱ्या, तर या दोघींनी केलेला आहे. आणि हे सर पण जे की पळाले आत्ता इथून. तर त्याच्यानंतर इकडं आमचं तेच बाईटचं सुरू होतं, माझं झालेलं होतं, पूजाताईचं सुरू होतं. तर मस्ती मजा केली. आणि म्हणजे मी दुपारी काहीतरी 3:30-4 घरी येऊन निघले होते. तिथं पोहोचले होते 4च्या टायमिंगला. नंतर 4 ते पार किती 4, 5, 5:30, 6 म्हणजे मला तरी पण 6:30-7 वाजता आमचं हे सुरू होतं. म्हणजे ताईला थोडं मी गेल्यानंतर बसले वगैरे ना, त्याच्यामुळं थोडा उशीर झाला पूजा ताईला येऊस तर करूस तर. त्याच्यानंतर इकडं माझं एक पार्सल होतं जे की बीडला आलेलं होतं, प्रमोशनचंच होतं. तर त्या ताईचं खूप दिवसापासून कॉल येत होता, पण ना म्हणजे पार्सलवाले नेकनूरला आणून द्यायला पाहिजे ना, तर त्यांचं नेकनूरला ऑफिस नाही म्हणले, आमचं इथंच आहे बीडमध्ये. तर मग मी जिथे गेले होते का तर त्यामध्ये त्यांनी मला हेल्प केली. त्या ऑफिस मला म्हणजे त्यांना माहीत होतं, त्यांच्या साड्या वगैरे येत असतात. तर मग ते पार्सल घेतल्यानंतर ह्या ताई त्यांच्या शॉपपाशी उतरल्या. तर आणि त्याच्यानंतर या ताईसोबत मी गेले एक जाग्यावर मिल्कशेक घ्यायला. बस स्टँडच्या समोरच आहे, तर तिथं मला बस स्टँडला सोडवायचंच होतं. त्याच्या अगोदर म्हटलं तर घेऊ म्हणून. खूप छान वाटले सगळ्यांशी भेटून. नंतर इकडं मिल्कशेक घेतला आणि मग त्यांनी मला सोडलं बस स्टँडला. तर बस स्टँडला सोडलं काहीतरी 6:30-7 वाजले होते, म्हणजे अंधारच झालेला होता, तुम्ही बघू शकता. नंतर मी त्यांना बाय बाय केलं आणि मी गेले बस स्टँडमध्ये. आणि ना मला जवळपास 1-1.5 तास बस भेटली नाही. आणि त्याच्यानंतर ना 3 बस सोबतच आल्या, लातूर, अंबेजोगाई आणि लातूर. तर पहिल्या बसमध्ये मी बसले, कारण मी स्टोल सोडला आणि पहिल्या बसमध्ये एका काकाकडे दिला. मग त्यांनी माझी जागा पकडली, ते पण एकदम एंडला. तर मग दुसऱ्या बस आल्या मागून, पण तिकडं कसं जाऊ स्टूल सोडून. सो मग मी नाही गेले, त्याच बसमध्ये पकडली होती जागा. तर बसले आणि आले. मला 9:30 वाजले घरी यायला. चव्हाण साहेब बस स्टँडवर येऊन थांबले होते, खूप उशीर झाला. त्याच्यानंतर शिवला मम्मीकडे सोडलं होतं. तर मग मी शिवला मम्मीकडे घ्यायला गेले. तो म्हणत होता आम्ही त्याला उशिरा आणायला जाणार होतो. तो अगोदर म्हणायचा मम्मीकडे नाही जायचं. आणि त्याच्यानंतर मग जसं अंधार व्हायला 9, 9:30, 10 वाजत आले, तर मग म्हणायला जायचं. मग मी आले की लगेच आम्ही शिवला आणायला वस्तीवर गेलो मम्मीकडं. मग तो बघा कसा गेट उघडत आलाय, मला म्हणायचं मध्ये ये म्हणून, बाहेर भूती बाबा आहे. तुम्ही जे बघितलंच असेल, मी त्याची लास्ट क्लिप मी टाकली होती एवढी बोललेली FBला. तर अशा प्रकारे मला काहीतरी 9:30-10 वाजत आले होते घरी यायला. 3ला गेले होते. तर झालं ठीक आहे, असतात काम होत असतो लेट. तर मग त्याच्यानंतर इकडं जेवणं वगैरे केले आम्ही आणि आम्ही आलो घरी, म्हणजे रूमवरती. तर त्याच्यानंतर इकडं बघा शिवांशला किती झोपायची गडबड झाली होती, लगेच तो झोपला. त्याच्यानंतर मी पण ड्रेस वगैरे चेंज केला आणि माझे सकाळी स्वयंपाक नव्हता केलेला, तरी फक्त जेवणाचेच भांडे होते. तर ते भांडे वगैरे घासले. इकडं माझं दूध नासलं होतं आणि जे ताजं रात्री माहिती आहे का तुम्हाला दूध येतं ना माझं, तर ते दूध पण नव्हतं घेतलं चव्हाण साहेबाने. तर हे सकाळचंच दूध होतं, ते गरम करून ठेवलं, आता उद्या 1 लिटर येईल. तर इकडं भांडे पण घासले. नंतर व्हिडिओ एडिट केले, स्किन केअर केला.